नमस्कार. तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात. नाश्त्याला मी खाते पपई. सगळ्यांनी पपई खा, कारण स्किनसाठी खूप चांगली असते हां. आणि इथे मी कपडे धुते आहे आणि मग भाकरी बनवायला घेतली. बघा कशा करपल्या माझ्या भाकरी आज. जाऊ दे, काय फरक नाही पडत. आणि इथं बनवली मुगाची भाजी आणि मग टिफिन भरला उर्मीचा आणि मग तिला पाठवलं स्कूलला. आणि मग मी गेले पनीर घ्यायला डेअरीमध्ये आणि मग तिथून चालली घरी परत. आणि मी जेवले आल्यावर आणि मग झोपले आणि मग उठले आणि मग बनवायला घेतली मी पनीर चिल्ली. आणि पनीर चिल्लीची रेसिपी दाखवते बघा आज मी कशी बनवते मी. त्यात टाका मैदा, पाहिजे तेवढा मैदा, त्याच्यात टाका कॉर्नफ्लॉवर पण आणि अद्रक लसूणची पेस्ट, मीठ आणि कोरडंच असं मिक्स करा. पाणी बिणी काय टाकू नका, कोरडंच. आणि मग तसंच फ्राय करा. असं केलं ना एकदम जास्त थिक अशी लेअर होत नाही आणि एकदम चांगलं लागतं. म्हणजे मला असं आवडतं बघा. नाही तर बघू पण नका माझी रेसिपी. का खराब बिराब झाली तर मी जिम्मेदारी नाही घेणार बाबा. तुम्ही यूट्यूबवर बघून बनवा. मी अशी दाखवले बघा कसं लेअर होतं ते, असं एकदम पतला बघितलं. आणि मग इथं मी असं बनवायला घेतलं आणि उर्मीने सांगितलेलं तर कढई वाजव. म्हणजे चायनीजवाले लोक कशी वाजवतात तशी कढई वाजव, म्हणजे चांगलं बनाल. म्हणून मी बघा कशी कढई वाजवली. आता बघा काय फालतू हे बघा, अशी वाजत नव्हती म्हणून मी अशी वाजवली. बघू म्हणजे काय बारिश पण आहे हो. काय जाऊन दे. पण रेसिपी बघा, पुढची रेसिपी कॉन्सन्ट्रेट. आणि याच्यात टाका भाज्या बिज्या काय असतील ते तुमच्याकडं. मी इथं फक्त कोबी आणि शिमला मिरची टाकल्या. आणि मग जेवढे पण तुमच्याकडं सॉस असतील ते सगळे घ्या एका वाटीत. हे बघा मी 4 सॉसच्या बाटल्या दिसतात ना मागे, ते सगळे टाकलेत. आणि हे पनीर चिल्लीचा मसाला आहे, त्याच्यात पाणी मिक्स केलं आहे आणि ते सगळं मी टाकून दिलं आहे. आणि मग बनली माझी चिल्ली बघा, झटपट पटापट. हे बघा काय, आता विनेगर पण टाकलं मी वाटतं. मसाले झाले माझे टाकून. आत्ता टाकलं मी हे पनीर फ्राय केलं आणि हे मसाला टाकला मी पाण्यामध्ये मिक्स केलेला. आणि झाली बाबा पनीर चिल्ली रेडी बघा कशी. इथं आमच्याकडं प्रदूषण बघा किती हो. आणि इथे मी स्वतःवरच हसताना. बाय, भेटू उद्या. चलो.